नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ सोशलॉजी, FYBA क्लास सब्जेक्ट सोशलॉजी, सेमिस्टर सेकंड आणि पेपरचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो सोशल इन्स्टिट्यूशन्स अँड चेंज. आणि आजचा आपल्या लेक्चरचा टॉपिक आहे फॅमिली मिनिंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स अर्थात कुटुंबाचा अर्थ आणि कुटुंबाची वैशिष्ट्ये. मी प्राध्यापक DS शिंदे आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आपल्याला आज कुटुंब संस्था ही एक महत्त्वाची संस्था अभ्यासायची आहे. कुटुंब संस्था ही जीवनाची आद्य पाठशाळा आहे. कुटुंब संस्था ही मूलभूत संस्था आहे आणि प्राध्यापक CH कुले या शास्त्रज्ञाने कुटुंब संस्थेला प्राथमिक समूह असं म्हटलेलं आहे. कुटुंब संस्था ही महत्त्वाची का आहे? कारण व्यक्तीचा संबंध हा जन्मापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत हा कुटुंबाशी येत असतो. व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम कुटुंब संस्था ही महत्त्वाची आहे. कुटुंबाच्या व्यक्तींच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असते. मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा कुटुंबातून होत असतो. मुलांचे सामाजिकरण किंवा शिकण्याची प्रक्रिया या सर्व गोष्टी, संस्कार असतील, या सर्व गोष्टी ज्या आहे कुटुंब संस्थेमधून होत असतात. आणि त्यामुळे कुटुंब संस्था ही इतर संस्थांपेक्षा महत्त्वाची संस्था आहे, मूलभूत संस्था आहे, केंद्रीभूत अशी संस्था आहे की ज्यामुळे समाजाचा आणि व्यक्तिमत्वाचा विकास जो आहे या कुटुंब संस्थेतून होत असतो. कुटुंब संस्था ही सार्वत्रिक संस्था जरी असली तरी कुटुंब संस्था नेमकं कशाला म्हणायचं या संदर्भात काही विचारवंतांनी दिलेल्या व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिली व्याख्या आपण बघणार आहोत मॅकआयव्हर आणि पेज या विचारवंताची. कुटुंब हा असा समूह आहे की जो संतती निर्माण करण्यासाठी, त्यांच्या पालनपोषणासाठी निर्माण झालेल्या लैंगिक संबंधावर आधारित असा असतो. त्याला कुटुंब असं म्हणता येईल. अशी सोपी व्याख्या मॅकआयव्हर आणि पेज या विचारवंतांनी केलेली आहे. दुसरी व्याख्या आपण बघणार आहोत. ती व्याख्या इलियट व मेरिल या दोन विचारवंतांनी केलेली आहे. कुटुंब हा समूह पती पत्नी आणि त्यांची मुले यांचा मिळून झालेला जैविक व सामाजिक समूह आहे. आता कुटुंब म्हटला की या कुटुंब संस्थेमध्ये पती पत्नी आणि मुलं ही आलीच, आणि त्यामध्ये तो एक जैविक समूह आहे, जीवशास्त्रीय असा समूह आहे आणि एक तो सामाजिक समूह सुद्धा आहे. असे स्पष्टीकरण इलियट मेरिल यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर मोजुमदार या भारतीय समाजशास्त्रज्ञांनी सुद्धा एक व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की कुटुंब हा अशा व्यक्तींचा समूह आहे की ते एकाच घरात राहतात, रक्तसंबंधावर आधारित असतात, परस्पर हितसंबंध आणि परस्परांबद्दल कर्तव्याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते आणि सर्वात महत्त्वाचं, आम्ही सर्व एक आहोत ही भावना ते जोपासतात. त्यालाच त्यांनी कुटुंब असं म्हटलेलं आहे. याचबरोबर अजूनही काही विचारवंत आहे. त्या विचारवंतांची व्याख्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. त्यामध्ये गिझबर्ट नावाचा विचारवंत असं म्हणतो, सर्वसाधारणपणे एक किंवा अनेक मुलांसह कायमस्वरूपी एकत्र असलेल्या स्त्री पुरुषांचा कुटुंबात समावेश होतो. ही एक सोपी व्याख्या गिझबर्ट नावाच्या विचारवंताने केलेली आहे. आपल्याला कुटुंब संस्थेचा अर्थ या व्याख्यांवरून लक्षात आला असेल. थोडक्यात या व्याख्यांवरून काही मुद्दे स्पष्ट होतात. ते मुद्दे आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. कुटुंब हा स्थिर स्वरूपाचा समूह आहे. कुटुंब हा प्राथमिक किंवा प्रायमरी ग्रुप आहे किंवा प्राथमिक समूह आहे. आणि कुटुंब हा व्यक्तींमध्ये जे संबंध निर्माण झालेले ते रक्तसंबंधी असतात किंवा ते काल्पनिकही असू शकतात. आणि कुटुंब हा समूह असा आहे की त्यांच्यामध्ये
परस्परांबद्दल आपलेपणा असतो, परस्परांचं हित जोपासलं जातं आणि त्यांच्यामध्ये कर्तव्याची सुद्धा भावना असते. कुटुंब हा लैंगिक संबंधावर आधारित असला तरी फक्त प्रजनन एवढंच त्याचं कार्य नाही, तर प्रजासंगोपन हेही कार्य आहे. आणि पुढचा मुद्दा आपल्याला असं लक्षात येतो की कुटुंब हा सर्व व्यक्तींचा एक सामाजिक समूह आहे, एक समूह आहे किंवा एक ग्रुप आहे, असंही आपल्याला या व्याख्यानावरून लक्षात येत आहे. आता या व्याख्या अभ्यासल्यानंतर कुटुंबाचा अर्थ आपल्याला लक्षात आलेला आहेच. आपल्याला कुटुंब नावाच्या या संस्थेची काही वैशिष्ट्ये अभ्यासायची आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॅमिली. यामध्ये कुटुंब संस्था ही कशी आहे आकाराने, तर पहिला मुद्दा आहे लहान आकार. कुटुंबाचा आकार हा छोटा असतो. एकत्र कुटुंब पद्धती असेल किंवा संयुक्त कुटुंब पद्धती असेल तर त्यामध्ये 2-3 पिढ्यांचे लोक राहतात, परंतु फार मोठा आकार नसतो. फार तर 40-50 फार झाला हा आकडा, एवढं पण संख्या नसते. जसजशी मुलं मोठं होतात, मुलांचे विवाह होतात आणि मुलं वेगळं कुटुंब निर्माण करतात, त्यामुळे कुटुंब संस्थेचा आकार हा छोटा आहे. कुटुंब हा समूह, त्याचा आकार दुय्यम समूहासारखा नाही, तो छोटा आहे. कारण या लहान आकारामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भावनात्मक जिव्हाळा असतो, आपुलकी असते, प्रेम असतं आणि त्यामुळे कुटुंब हा संस्था जी आहे ही महत्त्वाची संस्था आहे आणि तिचा आकार हा इतर संस्थांच्या मानाने छोटा आहे, लहान आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिकता किंवा सार्वत्रिक स्वरूप. कुटुंब संस्था ही सार्वत्रिक संस्था आहे आणि सर्वात महत्त्वाचं की अगदी पूर्वीपासून आजपर्यंत सर्वच समाजामध्ये, प्रगत देश असो, अप्रगत असो किंवा मागासलेला समूह असो, सर्वच समूहांमध्ये कुटुंब नावाची संस्था आपल्याला पाहावयास मिळते, बघावयास मिळते. आणि याचं कारण असं आहे की कुटुंब संस्थेमध्ये या मूलभूत गरजा आहेत आणि या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाशी एकनिष्ठ असते. या कारणांमुळे कुटुंब संस्था ही सार्वत्रिकता सर्वत्र बघायला मिळते. कारण कुटुंबाची जी कार्य आहे त्यामुळे कुटुंब संस्था सर्वच देशांमध्ये, सर्वच समूहांमध्ये, सर्वच समुदायामध्ये आपल्याला बघावयास मिळते. म्हणजेच कुटुंब संस्था सार्वत्रिक आहे. पुढचा मुद्दा आपल्याला लक्षात येतो, पुढचं वैशिष्ट्य पती पत्नीमधील स्थिर स्वरूपाचे संबंध. विवाहाची निर्मितीच ही स्त्री पुरुष एकत्र येण्यासाठी आहे. कुटुंबाची निर्मिती ही विवाह संस्थेमार्फत झालेली आहे आणि कुटुंब संस्थेमधून स्त्री पुरुषांच्या संबंधांना मान्यता दिली जाते आणि हे संबंध, लैंगिक संबंध हे स्थिर स्वरूपाचे असतात. पती पत्नींमधील संबंध हे स्थिर असल्यामुळे भारतासारख्या देशामध्ये कुटुंब संस्था ही स्थिर आहे. कारण विवाह, कुटुंब या गोष्टींना भारतीय समाजामध्ये जास्त महत्त्व आहे. कायम स्वरूपाचा हा समूह आहे. पाश्चात्य देशामध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे. त्या मानाने पती पत्नीचे संबंध 7 जन्मापर्यंत आहे. त्याला धर्माची झालर आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे कुटुंब संस्थेमार्फत आपल्याला स्थिरता बघायला मिळते. आणि फक्त मुलाबाळांना जन्म देणं एवढंच काम नाही, तर त्यांची जबाबदारी, पालनपोषण आणि वृद्धांचा सांभाळ, त्यांची सेवा शुश्रूषा करणं ही सुद्धा कामं आहेत. त्यामुळे अर्थातच ही संस्था जी आहे, कुटुंब संस्था, बऱ्यापैकी स्थिर आपल्याला बघायला मिळते. पुढचं वैशिष्ट्य आहे वंश. वंश हा कुटुंबामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे पूर्वजांपासून हा वंश पुढे पुढे संक्रमित होतो. म्हणजे आजोबा, वडील, मुलगा, नातू अशा पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढ्या या निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याचदा कुटुंब संस्थेमध्ये जो वंश आपल्याला बघायला मिळतो तो एकतर मातृवंशीय असतो किंवा पितृवंशीय असतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की काही ठिकाणी कुटुंबावर सत्ता कोणाची आहे, मातेची की पित्याची, यावरून वंश ठरलेला असतो. आपल्याला माहिती असेल की काही आदिवासी जमातींमध्ये मातृसत्ता कुटुंब पद्धती आढळते.
तर आपल्याकडे प्रगत भागामध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती आपल्याला बघायला मिळते. अर्थात पित्याच्या नावाने वंश चालतो, तर दक्षिण भारतामध्ये बऱ्याच समुदायांमध्ये मातेच्या नावाने वंश जो आहे तो पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतो. आपल्याला पुढचं वैशिष्ट्य बघायचं आहे सामान्य निवासस्थान. सामान्य निवासस्थान हे कुटुंबाचं वैशिष्ट्य. कुटुंबाला राहण्याकरता घर किंवा निवासस्थानाची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तींना समान निवासस्थान जो आहे तो आवश्यक का असतो? कारण निवारा, अन्न वस्त्र निवारा यापैकी निवासस्थान हे निवाऱ्याचं ठिकाण आहे, आश्रयाचं ठिकाण आहे, सुरक्षित ठिकाण आहे. बऱ्याचदा हे निवास समजा पितृवंशीय कुटुंब असेल तर पित्याचा अधिकार या निवासस्थानावर असतो. मातृसत्ताक कुटुंब असेल तर मातेचा अधिकार असतो. हे आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं. भटक्या जाती या वास्तव्य जरी एका ठिकाणी करत नसल्या, त्या भटकत जरी असल्या, परंतु ते झोपडी बांधून का होईना कुठेतरी राहत असतात. त्यामुळे त्यांचं निवासस्थान हे असतंच. सामान्य निवासस्थान हे कुटुंबाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे भावनात्मक आधार. कुटुंब संस्था अर्थातच ही भावनेवर आधारित संस्था आहे. प्रेम, वात्सल्याची भावना, त्यागाची भावना ही कुटुंबातून आपल्याला बघायला मिळते. एकमेकांसाठी त्याग करणं ही भावना कुटुंबातून निर्माण होते. पती पत्नी, आई वडील, भाऊ बहीण यांच्यामध्ये प्रेमाचे, श्रद्धेचे, सहानुभूतीचे संबंध निर्माण झाले. त्यामुळे कुटुंबामध्ये जिव्हाळा, आपुलकी, आत्मीयता या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. अर्थात या कुटुंब संस्थेमध्ये हे समजा एखाद्या व्यक्तीला यश मिळालं तर ते यश सर्वांचं समजलं जातं किंवा एकाचं दुःख ते सर्वांचं दुःख समजलं जातं. कुठल्याही सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांना मदत करणं, धावून जाणं हे काम कुटुंब नावाच्या संस्थेमध्ये केलं जातं. आणि त्यामुळे जरी भांडणं असतील घरामध्ये, परंतु ही भांडणं विसरून प्रसंगानुरूप सर्व व्यक्ती ज्या आहेत त्या एक होतात आणि त्यामुळे कुटुंब संस्था टिकून राहते. कुटुंब संस्था भावनात्मक रित्या जोडली जाते. तसंच कुटुंबामध्ये सहकार्य आहे, त्यागाची भावना आहे, वात्सल्याची भावना आहे आणि या भावनेमुळे कुटुंब संस्था स्थिर आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे की कुटुंब संस्था जी आहे या कुटुंब संस्थेला फक्त एकच गरज आहे असं नाही, असंख्य गरज आहे. उपजीविकेची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला अर्थोत्पादन किंवा पैसा, कामधंदा हा करावाच लागतो. आणि त्यामुळे हिंदू धर्मानुसार आपल्याला असं म्हणता येईल की कुटुंब संस्था जी आहे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारचं काम करते. उदाहरणार्थ 4 आश्रम होते, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे वेगवेगळ्या प्रकारचे आश्रम होते. आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी या व्यक्ती ज्या आहेत त्या प्रयत्न करत होत्या. कुटुंब संस्थेमध्ये अर्थोत्पादन हे महत्त्वाचं का आहे? कारण उपजीविकेसाठी प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा कामधंदा करावाच लागतो. सेवा शुश्रूषा करावी लागते किंवा प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार त्याला आपले कामं जे आहे ती पूर्ण करावी लागतात. त्यामुळे कुटुंब संस्थेमध्ये हे महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे अर्थोत्पादन हे केलं जातं. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की कुटुंब संस्थेमध्ये जे कुटुंबाचं स्थान आहे ते केंद्रीय ठिकाणी आहे. सर्व संस्थांपेक्षा कुटुंब संस्थेचं स्थान जे आहे ते केंद्रीय स्थानी आहे. सर्व संस्था या कुटुंबावर अवलंबून आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे आज आपण कुटुंब संस्थेची वैशिष्ट्ये जी आहे ती सविस्तरपणे अभ्यासली आहे. थँक्यू.